आपल्या शरीरामध्ये अनेक नाड्या आहेत. त्यातली डाव्या बाजूची नाडी आहे इडा नाडी. इडा नाडी बघा, मानवी चार्ट आपल्याला स्क्रीनवर दिसेलच आता. आणि डाव्या बाजूला जी दिसते आहे निळ्या रंगाची, तिला इडा नाडी असे म्हटलेलं आहे. उजव्या बाजूला जी पिवळ्या रंगाची आहे तिला पिंगला नाडी, आणि मध्यभागी जी दिसते आहे तिला सुषुम्ना नाडी म्हणतात. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, दुसरं स्वादिष्टान, तिसरं नाभी चक्र, चौथं अनाहत चक्र, पाचवं विशुद्धी चक्र, सहावं आज्ञा चक्र आणि सातवं सहस्रार चक्र. बघा, प्रत्येक मानवाच्या माकड हाडामध्ये म्हणजे जे त्रिकोणाकार अस्थी आहे, माकड हाड म्हणजे त्रिकोणाकार अस्थी, याला सॅक्रम बोन असे म्हणतात. सॅक्रम म्हणजे पवित्र. हे पवित्र बोन आहे आपल्या शरीरामध्ये. प्रत्येक मानवाच्या माकड हाडामध्ये ही कुंडलिनी नामक शक्ती 3.5 वेटोळ्यामध्ये वास करून बसलेली असते, सुप्त अवस्थेमध्ये असते. बघा, जेव्हा लहान बालक, अर्भक म्हणतो, जे आईच्या गर्भामध्ये 3 ते 3.5 महिन्यांचं असतं, तेव्हा आईच्या उदरामध्ये ही शक्ती त्या अर्भकामध्ये प्रवेश करते. आणि जेव्हा त्याचा जन्म होतो त्या बालकाचा, तेव्हा त्याच्या टाळूतून ती शक्ती वाहत असते, स्पंदन होत असते, स्पंद पावते. म्हणजे बघा, स्पंद पावते याचा अर्थ त्याचे टाळू खालीवर होत असते. आपण बघितलेलं आहे ते. आणि जसजसं हे बालक मोठं मोठं होत जातं, तसं त्याला कळतं ही माझी आई आहे, माझे बाबा आहे, हे माझे खेळणे आहे, हे माझ्या वस्तू आहे, हे माझं जेव्हा त्याच्या जीवनात आयुष्यात येतं. आणि जसं ते मोठं होत जातं तसं ही शक्ती हळूहळू या माकड हाडामध्ये, या सॅक्रम बोन मध्ये, सुप्त अवस्थेमध्ये, निद्रा अवस्थेत जात असते. आणि त्याची टाळू भरते, आपण असं म्हणतो टाळू भरते, ती कठीण होते. तर ही शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा या आपल्या टाळूतून पुन्हा व्हायला सुरुवात होते. शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु रामदास स्वामी यांना विचारलं होतं प्रश्न, की हे गुरु, ही शक्ती जागृत होण्यासाठी किती वेळ लागेल? तेव्हा रामदास स्वामींनी उत्तर दिलं की अगदी तत्क्षण ही शक्ती जागृत होते, परंतु साधकाची शुद्ध इच्छा असली पाहिजे आणि देणाराही अधिकारी असला पाहिजे. तर आपण या शक्तीचं जागरण तर आज आपण करणारच आहोत. तर त्यापूर्वी आपण आता इडा नाडी विषयी थोडी माहिती अधिक घेऊया. डाव्या बाजूला बघा, जी निळ्या रंगात आहे, डाव्या बाजूला, मानवाच्या डाव्या बाजूला इडा नाडी आहे. तिला आपण योग भाषेत चंद्र नाडी असेही म्हणतो. चंद्र नाडी ही भूतकाळ दर्शवते. भूतकाळ दर्शवते याचा अर्थ असा की आयुष्यामध्ये प्रत्येक मानव मन नावाची संस्था आणि बुद्धी नावाच्या संस्थेमध्येच आपण वावरत असतो. मन नावाची संस्था मानवाला भूतकाळात घेऊन जात असते. जी व्यक्ती डाव्या बाजूचा जास्त विचार करते, भूतकाळाचा जास्त विचार करते आणि डाव्या बाजूवर जास्त कार्यरत असते, त्या व्यक्ती सदैव आपल्या भूतकाळात घडून गेलेल्या वाईट गोष्टी, संकटाच्या गोष्टी, प्रॉब्लेम याचाच जास्त विचार करीत असते. आपण खूप दुःखी आहोत आणि असं दुःखमय जीवन ते जगत असतात. आणि मग ह्या इडा नाडी त्याची कमकुवत होत असते आणि इडा नाडीकडील त्याचे आजार होण्याची त्याला शक्यता असते. आता या प्रकारची जी व्यक्ती असते, जी इडा नाडी त्यांची कमकुवत असते, ती नेहमी संभ्रमात असते, कन्फ्युजन मध्ये असते, कधीही ठामपणे कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. आता या नाडीनंतर आपण पिंगला नाडीविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर उजव्या बाजूला जी आहे पिवळ्या रंगाची, तिला पिंगला नाडी असे म्हणतात. पिंगला नाडी याला योग भाषेत सूर्य नाडी असेही म्हटलेलं आहे. ही भूतकाळ भविष्यकाळ दर्शवते. पिंगला नाडी ही भविष्यकाळ दर्शवते. म्हणजे आपण बुद्धीचा जास्त या ठिकाणी वापर केला जातो एखाद्या व्यक्तीकडून. ती सतत बुद्धीचा वापर करून प्लॅनिंग करीत असते, सतत प्रत्येक गोष्ट मिळवण्याच्या पाठीशी धावत असते, धावत असते आणि धावत असते, सदैव प्लॅनिंग करीत असते. ती कधीही शांत बसत नाही आणि सतत
विचार करीत असते आणि त्यामुळे ही शक्ती, ही जी पिंगला नाडीकडील जी बाजू आहे ती त्याची जास्त तापते आणि त्याला उजव्या बाजूकडील आजार होण्याची शक्यता असते. परंतु समजा यापुढेही जर समजा त्यांनी अधिकच विचार केले, अधिकच प्लॅनिंग केले, तर ही पिंगला नाडी अधिकाधिक तापते आणि तिची उष्णता इडा नाडीवर ट्रान्सफर होते आणि मग अशा व्यक्तीची इडा नाडी आणि पिंगला नाडी दोन्हीही नाड्या कमकुवत होत असतात आणि अशा प्रकारची व्यक्ती चिडचिड्या स्वभावाची, रागीट असतात आणि कधीही ते स्थिर किंवा शांत बसू शकत नाही. आणि म्हणून मानवाने ना इडा नाडीवर म्हणजे ना भूतकाळाचा, ना पिंगला नाडीवर म्हणजे ना भविष्याचा जास्त विचार करावा, तर त्यांनी वर्तमान काळाचा विचार करावा. म्हणजे जी मध्य नाडी आहे तिला सुषुम्ना नाडी असे म्हणतात. मध्यभागी दिसते बघा आपल्याला स्क्रीनवर. तर सुषुम्ना नाडी ही वर्तमान काळाची नाडी आहे, वर्तमान काळ दर्शवते आणि याला उत्थानाची नाडी असेही म्हटलेलं आहे. उत्थानाची नाडी म्हणजे याचा अर्थ असा, या नाडीवर 7 चक्र असतात आणि हे सर्व चक्र भेदून आपली ही कुंडलिनी शक्ती, जी माकड हाडामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, ती शक्ती ते चक्र भेदून आपल्या टाळूतून सहस्रारातून व्हायला सुरुवात होते. आणि अशा प्रकारची जी व्यक्ती आहे की जी सदैव सुषुम्ना नाडीवर राहते, ती सदैव संतुलनात असते आणि त्यांची ही शक्ती सदैव जागृत असते. आता आपण चक्रांविषयी थोडक्यात माहिती घेऊया. तर खाली 1 नंबरचं चक्र आहे बघा, ते कुंडलिनी शक्तीच्या खाली 1 नंबरचं चक्र दाखवलेलं आहे. ते आहे मूलाधार चक्र. आता मूलाधार म्हणजे तुम्हाला नावावरूनच कळेल, मुळाचा आधार. म्हणजे बघा एखाद्या झाडाला मुळाचा जसा आधार असतो ते झाड त्या आधारावर जमिनीच्या वरती बहरलेलं असतं, अगदी त्या पद्धतीने आपलं हे शरीर या आधारावर बहरलेलं आहे आणि हा आपल्या शरीराला आधार देणार हे चक्र आहे. आणि हे चक्र जेव्हा आपलं शुद्ध होतं तेव्हा आपल्याला निरागसता, अबोधितता, पावित्रता, मांगल्य, आई वडिलांविषयीचे प्रेम आणि सद्विवेक बुद्धी आपल्याला प्राप्त होत असते आणि आपण सदैव संतुलनात राहतो. यानंतरचं जे 2 नंबरचं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे मानवामध्ये, प्रत्येक मुलामध्ये, मानवामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असते, काही कला असतात. गायनाची कला, नृत्याची कला, वादनाची कला, कुठल्याही कला असतात. त्या कला गुणांना या ठिकाणी जास्त वाव मिळत असतो. या चक्रातून आपल्याला विचार शक्ती प्राप्त होत असते आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे मेदपेशी म्हणजे चरबी पेशींचं रूपांतर ब्रेन सेल्स मध्ये या ठिकाणी करण्यात येतं आणि आपल्या मेंदूला ते पुरवलं जातं आणि मेंदूला ती शक्ती या स्वाधिष्ठान चक्रातून मिळत असते. हे चक्र 6 पाकळ्यांचं चक्र आहे. मूलाधार चक्र 4 पाकळ्यांचं होतं. स्वाधिष्ठान चक्र हे 6 पाकळ्यांचं आहे. 6 प्लेक्सेस असतात यामध्ये. आणि यानंतरचं चक्र आहे नाभी चक्र. हे नाभी चक्र 10 प्लेक्सेस म्हणजे 10 पाकळ्यांचं आहे. हे चक्र म्हणजे सुख, समाधान आणि शांती दर्शवतं. जे सुख, समाधान, शांती आपल्याला धनसंपत्ती पैशाने मिळत नाही, ते अगदी सदैव आनंदी राहण्याने, संतुलनात राहण्याने मिळतं. ते या चक्राचं खास वैशिष्ट्य आहे. आणि याच्या सभोवताली जे हिरव्या रंगामध्ये दिसत आहे त्याला भवसागर असं म्हटलेलं आहे. गोल वर्तुळाकार बघा, त्याला भवसागर म्हटलं आहे. भवसागर म्हणजे सागर म्हणजे समुद्र. बघा समुद्रामध्ये जशा लाटा येतात, एक लाट येते, नंतर दुसरी येते, नंतर तिसरी येते, मधूनच एक मोठी लाट येते. अगदी त्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, सुख येतात, दुःख येतात आणि या सगळ्या भवसागरातून आपण पार होत जातो आणि आपला सुखी संसार चालू होत असतो. जेव्हा हे भवसागरातून आपण पार होतो, हे चक्र जेव्हा शुद्ध होतं तेव्हा आपलं व्यक्तिमत्व चांगलं होतं, शुद्ध होतं. आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती सारखी शक्ती प्राप्त होत असते. आपण आपल्याला गुरुपदही प्राप्त होऊ शकतं. त्यानंतरचं जे चौथं चक्र आहे अनाहत चक्र. हे अनाहत चक्र हे 10 पाकळ्यांचं चक्र आहे. अनाहत चक्र हे 12 पाकळ्यांचं चक्र आहे. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत अनाहत चक्र हे 12 प्लेक्सेस 12 पाकळ्यांचं आहे. वयाच्या 12 वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये या ठिकाणी अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती.
तर रोग प्रतिकारक शक्ती वयाच्या 12 वर्षापर्यंत या चक्रावर तयार होत असतात आणि त्यानंतर संपूर्ण शरीरात त्या पसरल्या जातात. बघा, अलीकडचं उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हणजे कोविड-19 ची जी महामारी आहे, या महामारीमुळे संपूर्ण जगाला त्यांनी त्रासून सोडलेलं आहे. आणि या महामारीसाठी डॉक्टर लोकांनी अनेक उपाय योजना केलेल्या आहेत, ते करीतही आहेत. आणि प्रत्येक डॉक्टर उपाययोजना करीत असताना प्रत्येक पेशंटला, कोविड-19 चे जे काही पेशंट असतात त्यांना डॉक्टर सांगतात की तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, योग करा. तर जेव्हा योग आपण करतो, म्हणजे सहयोग जेव्हा आपण करतो, तेव्हा या ठिकाणी आपले अँटीबॉडीज अधिकाधिक तयार होत असतात आणि आपली ऑक्सिजन लेवल अधिक वाढते. आणि अशा प्रकारचे जे महामारी आहे, व्हायरसचे जे रोग असतात किंवा बॅक्टेरियाचे रोग असतात, ते त्याच्यापासून आपलं संरक्षण होत असतं. आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता जाणीव होते. या चक्रापासून आपलं संरक्षण होतं, इम्युनिटी पॉवर वाढते, म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही गोष्टीचं आपल्याला भय वाटत नाही. त्यानंतरचं 5 नंबरचं जे चक्र आहे ते विशुद्धी चक्र आहे. हे 16 पाकळ्यांचं चक्र आहे. 16 प्लेक्सेस असतात या ठिकाणी आणि हे चक्र जेव्हा शुद्ध होतं तेव्हा या चक्रात बॅक्टेरिया आणि व्हायरस यासारखे जे बारीक विषाणू आहे, अतिसूक्ष्म विषाणू आहे, त्यापासून जे आपल्याला आजार होतात त्यापासून हे आपलं संरक्षण करीत असतं. म्हणून या चक्राला अतिशय संवेदनशील चक्र म्हटलेलं आहे. नाक, कान, घसा, डोळे अतिशय सूक्ष्म असे अवयव या चक्राशी जोडलेले आहे. आणि त्यानंतरचं शेवट 6 नंबरचं जे चक्र आहे, आज्ञाचक्र. आज्ञाचक्र हे 2 पाकळ्यांचं चक्र आहे, 2 प्लेक्सेस. म्हणजे हे क्षमाशीलतेचं स्थान आहे. क्षमाशीलता म्हणजे या चक्रापासून आपल्याला सर्वात मोठा गुण कोणता मिळतो, तर आपण क्षमाशील होतो. आपले मन आणि बुद्धी ह्या संस्था या ठिकाणी प्रगट होत असतात. अहंकार आणि प्रति अहंकार आपला या ठिकाणी गळून जातो आणि आपण या चक्रातून पार होऊन 7व्या चक्रात म्हणजे सहस्रा चक्रातून पार होत असतो. आपलं हे आज्ञाचक्र म्हणजे योग भाषेत याला महाद्वार म्हटलेलं आहे. आणि हे महाद्वार ओलांडल्याशिवाय आपल्याला या परम चैतन्याची, या शक्तीची जाणीव आपल्याला होत नाही. आणि आपलं सहस्रार चक्र जे 7 नंबरचं चक्र आहे, हे चक्र 1000 पाकळ्यांचं आहे. 1000 प्लेक्सेस म्हणजे मेंदूमध्ये 1000 नर्व्स असतात आणि त्या 1000 नर्व्स शुद्ध होतात आणि त्यातून ही शक्ती व्हायला सुरुवात होत असते. आणि आपल्या या चराचर सृष्टीमध्ये दैवी शक्ती जी पसरलेली आहे, त्या शक्तीशी आपला संबंध जुळला जातो. म्हणजे आपण त्या शक्तीशी आपलं संबंध जुळला जातो आणि आपल्या ज्या काही प्रार्थना असतात, त्या प्रार्थना त्या परमेश्वरी शक्तीच्या पर्यंत पोहोचत जातात. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या शरीरामध्ये संपूर्ण प्रकारची योजना परमेश्वराने, दैवी शक्तींनी करून ठेवलेली आहे. जसे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीची संपूर्ण वायरिंग असते, फक्त मेन स्विच चालू करायचं असतं. अगदी त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये परमेश्वराने हे सर्व नाड्या आणि चक्रांची योजना करून ठेवलेली आहे. तर मेन स्विच म्हणजे ही शक्ती जागृत करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि ती शक्ती आपण आता जागृत करून घेऊया. त्याचं प्रॅक्टिकल आपण स्वतः करून घेऊया. यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. 5 ते 10 मिनिटातच आपल्याला ही शक्ती जागृत करून मिळेल. पहिली गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे आपली शुद्ध इच्छा असली पाहिजे. आपल्या मनामध्ये काही शंका कुशंका असतील तर त्या आपण नंतर त्याचं निरसन करूया. परंतु सर्वात आधी ही शक्ती आपण जागृत करून घेऊया. आणि या शक्तीचं जागरण करण्यासाठी आपल्याला बघा, या स्क्रीनवर या क्रिया दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघतात स्क्रीनवर पहिला नंबर, दुसरा नंबर असे 10 चित्र दाखवलेले आहेत. अगदी त्या पद्धतीने आपण ही क्रिया करणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या मनामध्ये शुद्ध इच्छा बाळगा की हे परमेश्वरा, मला माझ्या या शक्तीचा अनुभव करून द्या. तर आता आपण डोळे बंद करणार आहोत. डोळे बंद यासाठी करणार आहोत की आपण डोळे बंद यासाठी करणार आहोत की आपलं चित्त विचलित होऊ नये. आणि सर्व क्रिया हे उजव्या हाताने करायच्या आहेत.
डावा हात मांडीवर सरळ ठेवायचा आहे. डावा हात सरळच ठेवायचा आहे आणि सर्व क्रिया उजव्या हाताने करायची आहे. आता ह्या ज्या स्क्रीनवर ह्या ज्या क्रिया दिसतात आहेत, तर उजवा हात आपण हृदयावर ठेवू डाव्या बाजूला. उजवा हात हृदयावर डाव्या बाजूला ठेवूया. डोळे बंद असतील सर्वांचे आणि या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, मी शुद्ध आत्मा आहे काय? मनामध्ये प्रार्थना करा. डोळे बंद असू द्या. उजवा हात डाव्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला आणि प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, मी एक शुद्ध आत्मा आहे काय? आता डोळे बंदच असू द्या. उजवा हात पोटाच्या वरती, म्हणजे आपले जे पोटाचा वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी दाबून ठेवायचे. म्हणजे छातीचा जो पिंजरा आहे त्यातली शेवटची जी पासळी त्याच्या खाली दाबून ठेवायचं आहे. त्या ठिकाणी प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे काय? मी माझा स्वतःचा गुरु आहे काय? परमपूज्य श्री माताजी, मी माझा स्वतःचा गुरु आहे काय? डोळे बंदच असतील सर्वांचे. मनामध्ये प्रार्थना करा. परमपूज्य श्री माताजी, मी स्वतःचा गुरु आहे काय? आता डोळे बंदच असतील. उजवा हात पोटाच्या खालच्या बाजूला, म्हणजे ओटी पोटावर ठेवायचा आहे. दाबून ठेवा. पोटाच्या खालचा भाग ओटी पोटाजवळ दाबून ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला शुद्ध विद्या प्रदान करा. बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी स्वादिष्टान चक्र आहे आणि इथे शुद्ध विद्या मिळते. आपल्या शुद्ध इच्छा असतात. तर ते आपण परमपूज्य श्री माताजींना, हे परमेश्वरांना मागू. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला शुद्ध विद्या प्रदान करा. निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला शुद्ध विद्या प्रदान करा. डोळे बंदच असतील. हाच उजवा हात पुन्हा पोटाच्या वरच्या बाजूला, म्हणजे पासळीच्या सगळ्यात खालच्या बाजूला पासळीवर ठेवायचा आहे आणि दाबून ठेवायचा आहे. त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. बघा, आपल्याला परमपूज्य श्री माताजींनी शुद्ध इच्छा दिलेली आहे, शुद्ध विद्या पण दिलेली आहे. आता त्यामुळे आपण स्वतःचे गुरु होतो. म्हणून परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी माझा स्वतःचा गुरु आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी माझा स्वतःचा गुरु आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी माझा स्वतःचा गुरु आहे. अगदी मनापासून आणि हृदयापासून बोलायचं आहे. रिलॅक्स बसायचं, एकदम रिलॅक्स. त्यानंतर हा उजवा हात आपण हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. हृदयावर डाव्या बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे.
परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. बघा, मुळात आपण एक शुद्ध आत्मा आहोत. आपलं जे नाव आहे हे आपल्या शरीराला आपल्या आईवडिलांनी दिलेलं आहे आणि आपण जन्मजन्मांतराचे एक शुद्ध आत्मा आहोत. त्यामुळे परमपूज्य श्री माताजींना प्रार्थना करायची की परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी एक शुद्ध आत्मा आहे. आता हा उजवा हात डाव्या बाजूला मानेभोवती घ्यायचा आहे. मान उजवीकडे वळवायची आहे. मान उजवीकडे वळवायची आहे आणि उजवा हात आपला मानेभोवती घ्यायचा आहे, संपूर्ण मानेभोवती डाव्या बाजूला आपला उजवा हात मानेच्या डाव्या बाजूला असेल आणि मान आपली उजवी बाजूला झुकलेली असेल. उजव्या बाजूला वळून घ्या आणि या ठिकाणी प्रार्थना करा, परमपूज्य श्री माताजी, मी निर्दोष आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. बघा, कधी कधी आपल्याला स्वतःला दोषी वाटतं, कारण मी ह्या चुका केल्या आहे आयुष्यामध्ये, माझ्याकडून बऱ्याच वाईट गोष्टी घडल्या आहेत, असे दोषी आपण मानत असतो. परंतु आजपर्यंत आपलं जे काय घडलं ते आपण भूतकाळात सोडून द्यायचं आणि आजपासून आपल्याला असं, आजपर्यंतच ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या भूतकाळात गेल्या असं समजून आजपासून आपण नवीन जन्म घेतो आहोत. या आध्यात्मिक अध्यात्मामध्ये आपण जन्म घेत आहोत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी अगदी आत्मविश्वासाने बोलायचं आहे, परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. आता हळूच हा हात कपाळावर ठेवायचा आहे, कपाळावर. आणि आपण डोकं दुखत असताना कसं दाबतो अगदी त्या पद्धतीने दाबायचं आहे. मान खाली झुकवायची आहे. कपाळावर ठेवा. उजवा हात आपल्या कपाळावर असेल, डोळे बंदच असतील आणि मान खाली झुकवायची आणि या ठिकाणी प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी सर्वांना एक साथ क्षमा केली. कृपावंत होऊन आपणही मला क्षमा करावी. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी सर्वांना एक साथ क्षमा केली. कृपावंत होऊन आपणही मला क्षमा करा. बघा, आपण एखाद्या व्यक्तीविषयी विनाकारण राग करीत असतो आणि त्याच व्यक्तीचा विचार करीत असतो दिवसभर आणि आपल्याला त्रास होत असतो. मग त्यापेक्षा जर आपण त्याला क्षमा केली आणि त्याचे विचार जर आपल्या चित्तातून काढून टाकले तर आपल्याला एकदम हलकं वाटतं. अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी बोलायचं आहे, परमपूज्य श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी सर्वांना एक साथ क्षमा केली. कृपावंत होऊन आपणही मला क्षमा करावी. डोळे बंदच असतील. आता हा उजवा हात मानेच्या पाठीमागे घ्यायचा आहे आणि मान थोडी आकाशाकडे करायची आहे. उजवा हात मानेभोवती उजव्या बाजूने घ्यायचा, उजव्या बाजूने पाठीमागच्या बाजूला, म्हणजे आपण कपाळाची अगदी बरोबर मागची बाजू, कपाळाचे अगदी मागची बाजू तळ हातावर घ्यायची ती आणि आकाशाकडे बघायचं आहे. डोळे बंद ठेवले तरी चालेल, उघडे ठेवले तरी चालतील. या ठिकाणी प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी, कळत नकळत माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा. परमपूज्य श्री माताजी, कळत नकळत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला क्षमा करा. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल आम्हाला क्षमा करा. बघा,
कळत नकळत आपल्याकडून चुका होऊन जातात, त्यामुळे त्याबद्दलही आपण क्षमा मागायची आहे. आता हा उजवा हात आपण टाळूवर ठेवायचा, तळवा, उजव्या हाताचा तळवा टाळूवर ठेवायचा आहे. डोळे बंदच असतील, डोळे बंद करायचे आहे आणि उजवा हात टाळूवर, तळवा आपल्या उजव्या हाताचा तळवा टाळूवर ठेवायचा आहे. थोडी मान खाली झुकवायची आहे आणि जी टाळूची जी त्वचा आहे ती त्वचा जागच्या जागी गोल गोल फिरवायची. टाळूची त्वचा जागच्या जागी गोल गोल फिरवायची, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायची आहे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल फिरवायची आहे आणि ती फिरवत असताना प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला माझ्या शक्तीचा अनुभव करून द्या. 7 वेळा फिरवायची ती. टाळूची त्वचा जागच्या जागी 7 वेळा गोल गोल फिरवा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायची आहे. डोळे बंदच असतील आपले आणि 7 वेळा फिरवत असताना प्रार्थना करायची, परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला माझ्या शक्तीचा अनुभव करून द्या. परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. बघा, आपली शक्ती मागायची म्हणजे आपली आत्म्याची शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून आपण असंही म्हणू शकतो प्रार्थना की परमपूज्य श्री माताजी, कृपावंत होऊन मला आत्मसाक्षात्कार प्रदान करा, मला आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आता डोळे बंदच ठेवायचे आणि उजवा हात जो आहे तो त्या टाळूवर अधांतरी ठेवायचा. अधांतरी 1 ते 2 इंच, 3 इंच वरती ठेवला तरी चालेल. 1, 2, 3 इंच वर ठेवला तरी चालेल. तर आपल्याला अशी जाणीव होईल की आपल्या टाळूतून थंड हवा वाहते आहे आणि त्याचा अनुभव आपल्या तळ हातावर आपल्याला होत आहे. आपल्या टाळूतून थंड हवा वाहते आहे आणि तिचा अनुभव आपल्या तळ हातावर होत आहे. डोळे बंदच ठेवा. आता उजवा हात आपण मांडीवर घ्यायचा आहे समोर आणि डाव्या हाताने चेक करूया. डाव्या हाताने तशीच क्रिया करू, म्हणजे टाळूच्या 2-3 इंच वर उजवा हात ठेवायचा आहे. तर टाळूतून, आपल्या टाळूतून थंड हवा वाहते आहे. काही लोकांना गरम हवेची जाणीव होईल, काही हरकत नाही, घाबरायचं काही कारण नाही, काही हरकत नाही. पुन्हा डावा हात खाली घ्या आणि उजव्या हाताने पुन्हा एक वेळा चेक करून घ्या की आपल्या टाळूतून थंड हवा वाहते आणि ती आपल्या तळ हातावर त्याचा अनुभव होत आहे. सावकाश दोन्ही हात खाली मांडीवर घ्यायचे, डोळे बंद करायचे आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष जे आहे, संपूर्ण लक्ष, पूर्ण अटेन्शन टाळूवर ठेवायचं आहे. डोळे बंदच असतील, संपूर्ण लक्ष टाळूवर ठेवा आणि टाळूवर असा अनुभव होतोय की टाळूतून थंड हवा वेगाने वाहते आहे. गोल 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 फिरल्यासारखे जाणीव होते आहे. आता डोळे बंदच असतील, आपले संपूर्ण लक्ष जे आहे, आपलं संपूर्ण अटेन्शन दोन्ही तळ हातांवर आणायचं आहे आणि प्रत्येक बोटांवर आणायचं आहे. दोन्ही तळ हात आणि प्रत्येक बोटांवर आणायचंय आपलं संपूर्ण लक्ष. तर आपल्या दोन्ही तळ हातातून आणि प्रत्येक बोटातून थंडगार हवा वाहते आहे, याचा अनुभव आपल्याला होतो आहे. बघा, डोळे बंद करायचे आहे, अति सूक्ष्मतेने त्याची जाणीव होते. आता पुन्हा आपलं लक्ष टाळूवर न्यायचं आहे, पुन्हा आपलं लक्ष टाळूवर न्यायचं आहे. हळूहळू आपलं लक्ष पुन्हा टाळूवर घेऊन जाऊया. संपूर्ण लक्ष आपलं टाळूवर असेल आणि दोन्ही तळ हातांवर एकाच वेळेस आपण आपलं लक्ष टाळूवर आणि दोन्ही तळ हातांकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे बंद असतील, बंदच ठेवायचे आहेत. बघा, आपल्या चित्तातील, आपल्या मनातील सर्व विचार थांबलेले आहेत.
आपल्या टाळूतून थंडगार हवा वाहते आहे, तळ हातातून आणि प्रत्येक बोटातूनही थंड हवा वाहते आहे. प्रत्येक बोटांच्या अग्रातून वेगाने हवा वाहते आहे. आता डोळे उघडायचे आणि दोन्ही हात आकाशाकडे करायचे. डोळे उघडायचे आणि दोन्ही हात आकाशाकडे करायचे आणि परमेश्वराला प्रश्न विचारायचा आहे की हे परमपिता परमेश्वर, परमपूज्य श्री माताजी, ही जी मला जाणीव होते आहे का हेच परम चैतन्य आहे, का हेच ब्रह्म चैतन्य आहे? परमपिता परमेश्वर, परमपूज्य श्री माताजी, का हेच परम चैतन्य आहे, का हेच ब्रह्म चैतन्य आहे, का हीच परमेश्वराची दैवी शक्ती आहे? बघा, जेव्हा आपण हा प्रश्न विचारतोय तर आपल्याला उत्तर मिळत आहे की आपल्या दोन्ही तळ हातातून अधिकाधिक गार हवा वाहते, थंडगार हवा वाहते. आणि हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला हळूहळू हात खाली घ्यायचे, मांडीवर हळूहळू घ्यायचे आणि आपल्या शक्तीला जय श्री माताजी. आता आपल्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील की या नंतर आपण काय करायचं, तर यानंतर आपण नक्की काय करायचं, तर आपण या सर्व क्रिया घरी करायची आवश्यकता नाही. दोन्ही हात मांडीवर घेवायचे, सोबत समोर ठेवून घ्यायचे. जसं आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने रिलॅक्स बसायचं आहे. मनामध्ये कुठलेही विचार येऊ द्यायचे नाही आणि आपलं संपूर्ण चित्त टाळूवर ठेवायचं आहे. डोळे बंद करून निर्विचार स्थितीत जायचंय. निर्विचार स्थिती म्हणजे मनामध्ये कुठलेही विचार येऊ द्यायचे नाही आणि निर्विचार स्थितीत बसून आपल्या या शक्तीचा दोन्ही तळ हातांवर आणि टाळूवर त्याचा अनुभव करायचा आहे. त्यानंतर या सहयोगामध्ये काय बंधनं आहेत का, तर तशी काहीही बंधनं नाही. आपल्याला जेव्हा वेळ मिळेल अगदी तेव्हा सहजतेने आपण ही ध्यान धारणा करू शकता. नंतर याचे फायदे काय, तर याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये जे काही अतिशय विचार चालू असतात ती विचार निघून जातात आणि आपण निर्विचार स्थितीत राहतो. आपण संतुलनात येतो, संतुलित जीवन जगतो, आनंदी जीवन जगतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते. नंतर आपल्याला कलागुणांना या ठिकाणी जास्त वाव मिळत असतो. मुलांना अभ्यासामध्ये याचा खूप फायदा होतो. आपली आध्यात्मिक उन्नती होते. आपल्याला जे काही आजार असतील ते निघून जातात. काही वाईट सवयी असतील, व्यसन असतील तर ते निघून जातात आणि आपण अगदी संतुलित जीवन जगत असतो. आम्ही या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहोत. आपणही या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला रोज काय करायचंय, तर सकाळ संध्याकाळ जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा 10 ते 15 मिनिटं ध्यान करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर यात अधिक काही माहिती हवी असेल तर आमचा मोबाईल नंबर आहे. त्या मोबाईल नंबरवर आपण फोन करू शकता. मोबाईल नंबर आहे 9156880076, 9156880076. त्यानंतर दर रविवारी नवीन साधकांसाठी आमचे कार्यक्रम असतात. दर रविवारी 4 वाजेला संध्याकाळी मराठीतून असतो आणि दर रविवारी संध्याकाळी 5 वाजेला हिंदीतून हा कार्यक्रम असतो. आपण अधिकाधिक माहिती याद्वारे मिळू शकता. जय श्री माताजी. धन्यवाद. जय श्री माताजी.